नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील आज आपण एक्सरसाइज 1.3 सोडवणार आहोत. एक्सरसाइज 1.3 सोडवण्यापूर्वी आपण क्वांटिफायर्सची माहिती करून घेऊ. पहा, क्वांटिफायर्स हे दोन प्रकारचे आहेत. एक आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि दुसरा प्रकार आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. पहा, प्रॉब्लेम सोडवताना हे तुमच्या क्लिअर लक्षात येईल. पहा, युनिव्हर्सल क्वांटिफायर हा आपण या सिम्बॉलने इंडिकेट करतो, असा उलटा ए, आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर हा आपण उलटा ई याप्रमाणे आपण इंडिकेट करतो. तर या सिम्बॉलला रीडिंग कसं करायचं? रीड ॲज फॉर ऑल. या सिम्बॉलला रीडिंग कसं करायचं? फॉर ऑल. आणि या सिम्बॉलला रीडिंग कसं करायचं आपण? देअर एक्झिस्ट. पहा, हा सिम्बॉल म्हणजे देअर एक्झिस्ट आणि हा सिम्बॉल म्हणजे फॉर ऑल. आता आपण पहिला प्रश्न सोडू. क्वेश्चन नंबर फर्स्ट. येथे आपल्याला काय दिलेलं आहे? इफ ए इक्वल टू, पहा, ए सेट दिलेला आहे आणि सेटमध्ये हे एलिमेंट आहेत. डिटरमाइन दी ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दी फॉलोइंग. तर या स्टेटमेंटची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काय आहे ते काढायचं आहे. फॉल्स आहे का ट्रू आहे हे स्टेटमेंट यावरून ठरवायचं आपल्याला. हे रीडिंग कसं करणार आपण? देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए. एक्स म्हणजे काय? ह्या ए मधील प्रत्येक एलिमेंट म्हणजे आपण एक्स घेऊ शकतो. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 8 इक्वल टू 1. म्हणजे येथे आपल्याला कंडिशन दिलेली आहे एक्स मायनस 8 इक्वल टू 1. पहा, एक्सची व्हॅल्यू आपण 3 पुट केली तर ही कंडिशन सॅटिस्फाय होईल का? 5 पुट केली तर ही कंडिशन सॅटिस्फाय होईल का? येथे एक्झिस्ट आहे म्हणजे एक जरी व्हॅल्यू आपली सॅटिस्फाय होत असेल तर या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपली ट्रू येणार आहे. पहा, 3 पुट केले आपण. 3 मायनस 8 इक्वल टू 1 येईल का? नाही. 5 मायनस 8 इक्वल टू 1 नाही. 7 मायनस 8 इक्वल टू 1 येईल का? नाही. परंतु 9 मायनस 8 केले आपण तर इक्वल टू 1 होईल, बरोबर आहे. म्हणजे 9 व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. 9 मायनस 8 म्हणजे इक्वल टू 1. म्हणजे 9 व्हॅल्यू जर आपण एक्सची घेतली म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला 3 घेऊन चालेल का? ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. 5ने होत नाही, 7ने होत नाही, परंतु 9ने होते, बरोबर आहे. म्हणजे एक्स इक्वल टू 9 आपण व्हॅल्यू पुट केली तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होते. एक जरी व्हॅल्यू येथे देअर एक्झिस्ट असेल, हा सिम्बॉल असेल, तर दिलेल्या व्हॅल्यूपैकी किमान एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय होत असेल तर हे स्टेटमेंट आपलं ट्रू आहे. पहा, सोल्युशन. येथे काय लिहिणार आपण? फॉर एक्स इक्वल टू 9. एक्सची व्हॅल्यू जर आपण येथे 9 पुट केली देन एक्स मायनस 8 इक्वल टू 1 सॅटिस्फाईड. हे इक्वेशन, ही कंडिशन सॅटिस्फाय होते. देअरफॉर गिवन स्टेटमेंट म्हणजे हे स्टेटमेंट, गिवन स्टेटमेंट इज ट्रू आहे. देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय येईल? टी येईल. नेक्स्ट, पहा, क्वेश्चन नंबर 2. येथे आपल्याला हा सिम्बॉल आहे, पहा, फॉर ऑलचा. मागच्या प्रॉब्लेममध्ये हा सिम्बॉल होता, आता येथे हा सिम्बॉल आहे आपल्याला फॉर ऑलचा. म्हणजे काय? प्रत्येक व्हॅल्यू एक्सची आपण चेक करणार कोठे? येथे. आणि प्रत्येक व्हॅल्यू जर आपली ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तरच हे स्टेटमेंट ट्रू आहे, अदरवाईज फॉल्स. पहा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज ॲन इवन नंबर. आपल्याला कंडिशन काय दिली? एक्सची व्हॅल्यू आपण प्रत्येक व्हॅल्यू चेक करून पाहणार तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स तर इवन नंबर आला पाहिजे आपला. पहा, एक्सची व्हॅल्यू आपण 3 पुट केली तर काय होईल? 3चा स्क्वेअर प्लस एक्स म्हणजे काय होईल? 3चा स्क्वेअर 9 होईल आणि प्लस एक्स म्हणजे एक्स म्हणजे काय? 3. तर काय होतील? 12 होतील. म्हणजे इवन नंबर आहे. त्याप्रमाणे आता येथे पहा, हे 1 2 3 4 5 हे नंबर कसे आहेत? हे 5 नंबर कसे आहेत? ऑड नंबर आहेत. म्हणजे ऑडचा स्क्वेअर आहे आणि प्लस त्यामध्ये काय? आपण ऑड नंबर ॲड करायला आहोत. हा तर इवन नंबर आहे म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय करेल.
हा नंबर, परंतु हे नंबर कसे आहेत, पाचही नंबर ऑड आहेत, म्हणजे ऑडचा स्क्वेअर केला आपण तर ऑड येतो, आणि ऑड नंबरमध्ये पुन्हा आपण ऑड नंबर मिक्स केला तर काय होईल, इवन नंबर येईल. म्हणजे फॉर ऑल एक्स, म्हणजे प्रत्येक एक्सच्या व्हॅल्यूसाठी ही कंडिशन सॅटिस्फाय होते, बरोबर आहे. मग इथे आपण काय लिहिणार, सोल्युशन फॉर इच एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे ए सेटमधील प्रत्येक एक्स म्हणजे प्रत्येक एलिमेंट एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज ॲन इवन नंबर. Therefore, given statement is true. Therefore, its truth value is t. नेक्स्ट पहा, क्वेश्चन नंबर 3. येथे सिम्बॉल कोणता आहे, देअर एक्झिस्टचा. याचा अर्थ काय, म्हणजे कोणती व्हॅल्यू घेतली आपण, किमान एक तरी व्हॅल्यू आपली ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल, या दिलेल्या व्हॅल्यूपैकी एक्सची कोणती व्हॅल्यू जर ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर आपलं हे दिलेलं स्टेटमेंट ट्रू आहे, अदरवाईज फाल्स. तर आता पहा, 3चा स्क्वेअर केला तर 9 होईल. 9 लेस आहे का 0पेक्षा, नाही. म्हणजे हे नंबर आहेत, यांचा स्क्वेअर केला तर तो 0पेक्षा ग्रेटर असणार आहे. इथे आपल्याला लेस दिलेला आहे, म्हणजे कोणत्याही नंबरचा जर स्क्वेअर केला तर तो कसा असेल, आपला 0पेक्षा ग्रेटर असेल, परंतु येथे लेस आहे. म्हणजे आपण सोल्युशन काय लिहिणार, देअर इज नो व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची कोणतीच व्हॅल्यू आपल्याला इथे, देअर इज नो व्हॅल्यू ऑफ एक्स which satisfies एक्स स्क्वेअर लेस दॅन 0. म्हणजे स्टेटमेंट कसं आहे आपलं, फॉल्स आहे. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. फॉल्स असल्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, एफ. देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. नेक्स्ट पहा, क्वेश्चन नंबर 4. येथे सिम्बॉल आपल्याला फॉर ऑल आहे. येथे सिम्बॉल कोणता आहे, फॉर ऑलचा. त्यामुळे काय, एक्सची प्रत्येक व्हॅल्यू ही कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे तरच ट्रू आहे, अदरवाईज फॉल्स. फॉर ऑल म्हणजे सर्व व्हॅल्यूला हे सॅटिस्फाय झालं पाहिजे. जर देअर एक्झिस्ट हा सिम्बॉल असता तर कोणत्याही एका व्हॅल्यूला हे सॅटिस्फाय झालं तरच ट्रू. आता इथे फॉर ऑल आहे, फॉर ऑलमुळे आपण काय करू, प्रत्येक नंबर चेक करू. येथे काय, एक्स इज ॲन इवन नंबर, म्हणजे हा इवन नंबर पाहिजे. पहा, इवन नंबर आहे का, हा पण ऑड आहे, हा ऑड आहे, ऑड ऑड ऑड. फक्त एकच नंबर इवन आहे 12. बाकी हे सर्व नंबर कसे आहेत, ऑड आहेत, विषम आहेत. फक्त इवन नंबर म्हणजे समसंख्या कोणती, फक्त 12 आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्या इथं सिम्बॉल कोणता आहे, फॉर ऑलचा आहे. म्हणजे फक्त एकच नंबर इवन आहे, बाकी सर्व ऑड आहेत. म्हणजे हे फॉर ऑलसाठी हे स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स आहे, बरोबर आहे. जर येथे सिम्बॉल जर आपला असा असता तर हे स्टेटमेंट या सिम्बॉलऐवजी हा सिम्बॉल असता तर हे स्टेटमेंट आपलं कसं ट्रू आलं असतं, परंतु हा सिम्बॉल असल्यामुळे हे स्टेटमेंट कसं येईल, फॉल्स येईल. सोल्युशन हेअर 3, 5, 7, 9, 11 these values of x. एक्सचे आपण या व्हॅल्यू घेतल्या, बिलॉंग्स टू ए म्हणजे या सेटमधील बिलॉंग्स टू ए आर नॉट इवन नंबर्स. ते इवन नंबर नाहीत. आपल्याला कंडिशन इवन नंबरची दिलेली आहे, परंतु हे इवन नंबर नाहीत. त्यामुळे देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज फॉल्स.
false असल्यामुळे truth value, therefore its truth value is F. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. येथे पहा सिम्बॉल देअर एक्झिस्टचा आहे. म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू आपण ही कोणतीही घेतली तर ही कंडिशन एका तरी व्हॅल्यूला सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. जर 2ला 3ला सॅटिस्फाय होत असेल तर चांगलंच, परंतु कमीत कमी एका तरी व्हॅल्यूसाठी ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, तरच आपलं स्टेटमेंट ट्रू आहे, अदरवाईज फॉल्स. येथे जर हा सिम्बॉल असता फॉर ऑलचा तर काय, सर्व व्हॅल्यूसाठी ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे तरच ट्रू. हा सिम्बॉल असेल देअर एक्झिस्टचा तर कोणत्याही एका व्हॅल्यूला जरी कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर आपलं स्टेटमेंट ट्रू आहे. पहा येथे कंडिशन काय आहे, 3x + 8 ग्रेटर आहे 40पेक्षा. आपण या कंडिशनला ही प्रत्येक व्हॅल्यू चेक करून पाहू. 3x + 8, एक्सची व्हॅल्यू जर आपण 3 पुट केली तर हे काय होतील, 3 × 3 + 8, 3 × 3 म्हणजे 9 + 8 म्हणजे काय होतील, 17 होतील. आणि हे 17 ग्रेटर आहेत का 40पेक्षा, नाही, म्हणजे हे रॉंग आहे, बरोबर आहे. 5 पुट केली, 5 × 3 15 होतील, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 5 पुट करतोय, 5 × 3 15 होतील +8, 15 + 8 म्हणजे काय होतील 23, ग्रेटर आहेत 40पेक्षा, हे पण रॉंग आहे, बरोबर आहे. 7 पुट केली, 7 × 3 21 होतील आणि +8 म्हणजे 29 होतील, 29 ग्रेटर आहेत 40, हे पण रॉंग आहे कारण 29 लेस आहेत, इथे ग्रेटर यायले. 9 पुट केली, 9 × 3 27 होतील, 27 + 8 म्हणजे काय होतील 35, हे पण रॉंग आहे. 11 पुट करून पाहू आपण, 11 पुट केली तर हे 11 × 3 33 होतील, बरोबर आहे. 33 आणि +8 म्हणजे काय होतील 41 होतील, 41 ग्रेटर आहेत 40पेक्षा, हे करेक्ट आहे, बरोबर आहे. ही व्हॅल्यू याच्यापेक्षा ग्रेटर नंबर हा आहे, म्हणजे ह्या दोन्ही पण व्हॅल्यू काय होतील, सॅटिस्फाय होतील ही कंडिशन, बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला इथे सिम्बॉल कोणता आहे, देअर एक्झिस्ट, म्हणजे दिलेल्या व्हॅल्यूपैकी एक तरी व्हॅल्यू आपली ही कंडिशन सॅटिस्फाय करते, त्यामुळे हे स्टेटमेंट कसं आहे, आपलं ट्रू आहे. इथे लिहिणार आपण सोल्युशन फॉर x = 11 and x = 12 satisfies 3x + 8, therefore given statement is true, therefore its truth value is T. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. येथे सिम्बॉल पहा कोणता आहे, फॉर ऑलचा आहे. फॉर ऑलचा सिम्बॉल असल्यामुळे एक्सची ही प्रत्येक व्हॅल्यू ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तरच ट्रू आहे, अदरवाईज फॉल्स. पहा आपण एक एक व्हॅल्यू चेक करू. 2x + 9 ग्रेटर आहेत 14पेक्षा. पहिली व्हॅल्यू काय, 3 पुट करून पाहू आपण, एक्सच्या ऐवजी 3 म्हणजे 3 × 2 6 होतील, 6 + 9 किती होतील 15 होतील, म्हणजे 15 ग्रेटर आहेत 14पेक्षा. आता पहा 3पेक्षा हे नंबर ग्रेटर आहेत, म्हणजे हीच 3ला कंडिशन सॅटिस्फाय होते आपली, म्हणजे या सर्व नंबरला पण सॅटिस्फाय होईल, बरोबर आहे, कारण 3पेक्षा हे नंबर ग्रेटर आहेत. 5 घेतला, 5 × 2 10 होतील, 10 + 9 19 होतील, म्हणजे कोणताही नंबर 14पेक्षा ग्रेटरच येणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट आपलं ट्रू आहे. फॉर ऑलसाठी हे स्टेटमेंट ट्रू आहे. सोल्युशन each of x belongs to A satisfies 2x + 9 ग्रेटर आहे 14. ही कंडिशन फॉर ऑलसाठी सॅटिस्फाय होते, त्यामुळे काय करणार आपण, गिवन स्टेटमेंट इज ट्रू, गिवन स्टेटमेंट इज ट्रू, therefore its truth value is T. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. राईट दी फॉलोइंग ड्युएल्स. आपल्याला ड्युएल्स काढायचे आहेत. ड्युएल्स काढण्यासाठी काय करायचं पहा, आपल्याला अँडला ऑर करायचं आहे, जेथे अँड आहे तेथे ऑर करायचं आहे
आणि जेथे ऑर आहे तेथे अँड करायचं आहे. म्हणजे अँडला आपल्याला ऑर करायचं आहे आणि ऑरला अँड करायचं आहे. आणि कॉन्ट्राडिक्शन आणि टोटॉलॉजी दोघांचं आपल्याला इंटरचेंज करायचं आहे. सी असेल तर टी करायचं आपल्याला, टी असेल तर सी करायचे, अँड असेल तर ऑर करायचे, ऑर असेल तर अँड करायचे. येथे अँड आहे, याला आपण ऑर करणार म्हणजे याचे ड्युएल काय होईल, ड्युएल इज याचं ड्युएल काय होणार आहे, येथे लिहिणार आपण ड्युएल इज पी, ऑर आहे आपण अँड करणार ब्रॅकेट ॲज इट इज, क्यू अँड आहे ऑर करणार आणि आर. ओके. आता दुसरा, हेअर ड्युएल इज पी अँड आहे ऑर करायचं आपल्याला, क्यू अँड आहे ऑर करायचे आर. याचं ड्युएल काय होईल, ड्युएल इज पी ऑर आहे तर अँड करायचं आपल्याला, या सिम्बॉलला ऑर आहे अँड करायचे आणि हा सिम्बॉल अँड आहे त्याला ऑर करायचं आपल्याला, ऑर आहे अँड करणार आणि यस पी अँड आहे ऑर करणार. निगेशनला काहीच करायचं नाही, निगेशन असंच राहू द्यायचं. ड्युएलमध्ये निगेशनला बदल करायचा नाही, फक्त अँडला ऑर, ऑरला अँड, सीला टी आणि टीला सी करायचे. येथे ड्युएल इज निगेशन पी ऑर आहे तर अँड करणार आपण, क्यू अँड आहे तर ऑर करणार, निगेशन आर अँड आहे तर ऑर लिहिणार आणि यस. या स्टेटमेंटचं ड्युएल काय होईल, निगेशन पी अँड आहे तर ऑर करणार आपण, निगेशन क्यू अँड आहे ऑर करायचे, पी ऑर आहे अँड करायचे, क्यू अँडला ऑर करणार, निगेशन आर. या स्टेटमेंटचं काय होईल हा पॅटर्न आहे. म्हणजे याचं काय करायचं आपल्याला, ड्युएल करायचं आहे. तर आपण निगेशन पी ऑर ए अँड करणार, क्यू अँडला ऑर, पी ऑरला अँड, क्यू ऑर, निगेशन यस. येथे सी आहे, सीला आपल्याला काय करायचं आहे, टी करायचं आहे, टी आणि ऑर आहे त्याला अँड करायचं आहे, पी अँडला ऑर, क्यू ऑरला अँड, आर. निगेशन पी, निगेशनला काहीच करायचं नाही, ऑर आहे अँड करणार, क्यू अँड आहे ऑर करणार आणि अँडला ऑर, टीला काय करायचं सी आणि सीला टी. इथे टी आहे आपण सी केलेला आहे. आता येथे पी ऑरला अँड करणार, क्यू ऑर आहे अँड करणार आपण आणि सीला टी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, राईट दी निगेशन ऑफ दी फॉलोइंग. या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन काढायचं आहे. हे स्टेटमेंट ऑर आहे आणि हे एक स्टेटमेंट, तर आपल्याला निगेशन काढायचं आहे. त्यासाठी काय करायचं, या स्टेटमेंटला पी आपण कन्सिडर करू आणि या स्टेटमेंटला क्यू कन्सिडर करू. सोल्युशन, लेट पी म्हणजे x + 8 > 11, क्यू म्हणजे काय, y - 3 = 6. मग आपलं गिवन स्टेटमेंट कसं होणार आहे, देअरफॉर गिवन स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल आपला, पी ऑर क्यू, पी ऑर आहे, ऑर म्हणजे आपण असं लिहिणार आणि क्यू या प्रकारचं स्टेटमेंट आहे. आता या स्टेटमेंटचं आपल्याला काय घ्यायचं आहे, निगेशन घ्यायचं आहे. निगेशनसाठी आपण काय करणार, देअरफॉर इट्स निगेशन इज, निगेशन काय होईल, निगेशन, याचं निगेशन, फक्त निगेशन साईन लावलं आपण. आता हे निगेशन ऑफ पी ऑर क्यू, त्यासाठी हा रूल वापरायचा आपल्याला. निगेशन ऑफ पी ऑर क्यू असेल तर निगेशन पी ऑरचं अँड करायचं आणि येथे पण निगेशन क्यू घ्यायचं आपण. नाऊ निगेशन पी ऑर क्यू
पी ऑर क्यू ही व्हॅल्यू काय करणार आपण, निगेशन पी अँड निगेशन क्यू. ऑरच्या ऐवजी अँड करायचं आपण आणि दोघांनाही निगेशन लावायचं. पी ऑर क्यू म्हणजे हे स्टेटमेंट, त्याचं निगेशन म्हणजे निगेशन लावलेलं आहे आपण त्या स्टेटमेंटला आणि याची व्हॅल्यू काय आहे, ही व्हॅल्यू आहे. आता गिवन स्टेटमेंटचा आपण निगेशन फॉर्म काढलेला आहे. देअरफॉर निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज आता हे आपलं आन्सर आलेलं आहे. तर निगेशन पी म्हणजे काय, हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, याचं निगेशन करायचं आहे. ही व्हॅल्यू कशी आहे, x + 8 ग्रेटर दॅन 11 म्हणजे आपलं निगेशन करायचं आहे, त्याचं निगेटिव्ह करायचं आहे. तर x + 8 हे ग्रेटर आहे, मग आपण लेस करणार 11 बरोबर आहे. म्हणजे काय होईल, हे x + 8 लेस आहेत, येथे ग्रेटर आहे, आपण लेस केलं आहे, एवढं करून नाही चालणार आपल्याला, येथे इक्वल टू पण दाखवावं लागेल. म्हणजे इक्वल टू ही व्हॅल्यू नाही आहे, आपण येथे दाखवली म्हणजे याचं पण निगेशन झालेलं आहे आणि ग्रेटर असल्यामुळे येथे आपण लेस केलेलं आहे. आता येथे काय आहे, अँड सिम्बॉल आहे, म्हणजे येथे आपण काय लिहिणार, अँड. ज्याप्रमाणे येथे ऑर होता तर आता येथे काय आलेला आहे, अँड आलेला आहे. निगेशन क्यू म्हणजे हे स्टेटमेंट, त्याचं निगेशन करायचं आपल्याला, म्हणजे y - 3 = 6 म्हणजे हे काय होईल, पी होईल. आपल्याला निगेशन पी पाहिजे, त्यामुळे आपण काय करणार, येथे ≠ 6. नेक्स्ट येथे दोन स्टेटमेंट आहेत, यासाठी आपण पी कन्सिडर करू आणि याला क्यू. तर हे अँड आहे बरोबर आहे. सोल्युशन लेट पी म्हणजे कोणतं स्टेटमेंट, 11 लेस आहेत 15पेक्षा अँड क्यू म्हणजे काय, 25 ग्रेटर आहे 20पेक्षा. सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल आपला गिवन स्टेटमेंटचा, गिवन स्टेटमेंट इज पी अँड क्यू याप्रमाणे होईल, पी अँड क्यू. आता आपल्याला याचं निगेशन घ्यायचं आहे. देअरफॉर इट्स निगेशन काय होईल, इज, याला आपण फक्त निगेशन साईन लावणार, पी अँड क्यू. परंतु हा रूल अँड असताना हा रूल वापरायचा आपल्याला, ऑर असताना हा. नाऊ निगेशन पी अँड क्यू इक्विव्हॅलंट. पी अँड क्यू असेल तर आपल्याला काय करायचं आहे, अँडचं ऑर करायचं आहे आणि दोघांनाही निगेशन लावायचं आहे. म्हणजे निगेशन पी होईल, अँडचं ऑर होईल आणि निगेशन क्यू. हे आपलं आन्सर आलेलं आहे. आता याप्रमाणे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. निगेशन पी म्हणजे हे स्टेटमेंट आहे, त्याचं निगेशन करायचं आपल्याला, म्हणजे काय होईल, देअरफॉर निगेशन फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज, हे आपलं आन्सर आलेलं आहे. म्हणजे निगेशन पीचं निगेशन करायचं आपल्याला, म्हणजे 11 हे साईन चेंज करायचं आहे, लेस आहे तर ग्रेटर करायचं आहे 15, परंतु ग्रेटर करताना इक्वल टू लावायचं आपल्याला. ऑर आहे बरोबर आहे, येथे अँडचं काय होईल, आता ऑर होईल. ऑर निगेशन क्यू म्हणजे हे स्टेटमेंट आहे आपलं, त्याचं निगेशन करायचं आपल्याला, म्हणजे काय येणार आहे, 25 हे ग्रेटर आहे तर आपण लेस करणार आणि इक्वल टू लावणार. हा आहे आपला निगेशन फॉर्म या स्टेटमेंटचा. नेक्स्ट क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. हे एक स्टेटमेंट आहे. इफ अँड ओनली इफ म्हणजे काय, डबल इम्प्लिकेशन. इफ अँड ओनली इफ म्हणजे काय, डबल इम्प्लिकेशन. ज्याप्रमाणे अँड ऑर असतात त्याप्रमाणे इफ अँड ओनली इफ. इट इज अ रोम्बस म्हणजे हे एक स्टेटमेंट आहे. यासाठी आपण पी कन्सिडर करू, याला क्यू कन्सिडर करू आणि हे काय होईल, डबल इम्प्लिकेशन. तर लेट पी म्हणजे काय, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. क्यू म्हणजे काय, इट इज अ रोम्बस.
देअरफॉर गिवन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म, म्हणजे आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहितो आहोत. सिम्बॉलिक फॉर्म इज, सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल आपला, यासाठी पी, यासाठी क्यू आहे आणि इफ अँड ओनली इफसाठी डबल इम्प्लिकेशन आहे, म्हणजे पी डबल इम्प्लिकेशन क्यू होईल. बरोबर आहे, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. पहा, हे दिलेलं स्टेटमेंट आपण फक्त सिम्बॉलिक फॉर्ममध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे. एकाला पी कन्सिडर केलं, एकाला क्यू कन्सिडर केलं आणि स्टेटमेंट याप्रमाणे आपण लिहिलेलं आहे. आपल्याला काय पाहिजे, निगेशन काढायचे. या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन काढायचं आहे, त्याला आपण फक्त नॉट लावणार. बरोबर आहे, निगेशन साईन लावणार. देअरफॉर इट्स निगेशन इज, निगेशन काय होईल, निगेशन साईन लागेल आणि पी डबल इम्प्लिकेशन क्यू. परंतु याचा फॉर्म्युला कोणता आहे आपला, डबल इम्प्लिकेशन असेल तर हा रूल वापरायचा आपल्याला. नाऊ हे 4 फॉर्म्युले लक्षात ठेवले तर निगेशनचा प्रॉब्लेम सॉल्व करता येतो. नाऊ निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू इक्विव्हॅलंट, आणि हे फॉर्म्युले ट्रूथ टेबलनं आपल्याला प्रूव्ह करता येतात. पहा, येथे पी अँड घेणार आपण निगेशन क्यू, एका ब्रॅकेटमध्ये पी अँड निगेशन क्यू आणि दुसऱ्या येथे अँड आहे तर येथे ऑर येईल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पण अँडच येणार आहे, तर येथे काय होईल, क्यू आधी येईल आणि येथे अँडच येईल आणि येथे निगेशन पी येईल. पहा, ह्या दोन्ही ब्रॅकेटमध्ये अँड आहे आणि येथे ऑर आहे, हे लक्षात ठेवायचं. एकदा पी निगेशन क्यू आहे, नंतर क्यू आहे आणि नंतर निगेशन पी आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. पहा, यावरून आपल्याला निगेशन फॉर्म लिहिता येईल. हा आपला फॉर्म आलेला आहे, निगेशन फॉर्म. बरोबर आहे, कारण हे निगेशन आहे आणि हा त्याचा सोल्युशन आलेला आहे आपल्याला. देअरफॉर निगेशन फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज, निगेशन फॉर्म कसा येईल आता, पहा सेंटेन्स आपलं काय येईल आता, पी आहे, पी म्हणजे काय, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. अँड आहे, पहा डबल इम्प्लिकेशन असेल अँडच्या ऐवजी इफ अँड ओनली इफमध्ये, म्हणजे डबल इम्प्लिकेशन असेल येथे तर येथे ब्रॅकेटमध्ये जो अँड आहे त्यासाठी आपल्याला बट घ्यायचं आहे. अँड लिहायचं नाही, आपण सेंटेन्स व्यवस्थित वाटत नाही ते. अँड ऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे, बट लिहायचं आहे. येथे अँड आहे तर आपण बट लिहिणार. नॉट क्यू, क्यू म्हणजे काय, रोम्बस. बरोबर आहे, म्हणजे क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर, हे झालं पी. अँड ऐवजी बट घेतला आपण, नॉट क्यू, क्यू म्हणजे हे स्टेटमेंट आहे आपलं. इट इज अ रोम्बस, हे झालं क्यू, त्याचं निगेशन क्यू पाहिजे आपल्याला, म्हणजे नॉट अ रोम्बस असं लिहू शकतो आपण, बट नॉट अ रोम्बस, म्हणजे क्यूचं नॉट केलेलं आहे आपण, नॉट अ रोम्बस, निगेशन क्यू. आता येथे ऑर आहे, ऑर. आता येथे क्यू आहे, क्यू म्हणजे हे स्टेटमेंट. इट इज अ रोम्बस, इट म्हणजे काय, क्वाड्रिलॅटरल. बरोबर आहे, ऑर इथे लिहू आपण, ऑर क्वाड्रिलॅटरल, इज अ रोम्बस, हे अँड आहे, बट लिहू आपण त्याऐवजी, बट निगेशन पी, म्हणजे पीचं नॉट करायचं आपल्याला. पी आहे, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर, म्हणजे आपण काय करू, नॉट अ स्क्वेअर. नेक्स्ट पहा, क्वेश्चन नंबर 4, इट इज कोल्ड अँड आहे रेनिंग. पहा, इट इज कोल्ड म्हणजे पी घेऊ आपण, अँड आहे आणि रेनिंगसाठी आपण क्यू घेऊ, म्हणजे लेट पीचं स्टेटमेंट आपण इट इज कोल्ड. क्यूसाठी आपण रेनिंग, म्हणजे इट इज रेनिंग. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म इज, पी अँड क्यू होईल,
पी अँड क्यू याप्रमाणे स्टेटमेंट होईल आपलं. आता या स्टेटमेंटचं आपल्याला काय घ्यायचं आहे, निगेशन. म्हणजे निगेशन फक्त साईनला ॲड करायचं आपण. देअरफॉर इट्स निगेशन इज निगेशन ऑफ पी अँड क्यू. आता रूल कोणता वापरणार, अँडचा. पी अँड क्यू हा रूल वापरणार आपण. नाऊ निगेशन पी अँड क्यू असेल तर आपण काय करतो, निगेशन पी अँड क्यू असेल तर दोघांनाही निगेशन घ्यायचं, अँडचं ऑर करायचं आहे. म्हणजे निगेशन पी करणार, अँडचं ऑर करणार आणि निगेशन क्यू. आता याला आपल्याला सेंटेन्स लिहायचं आहे. देअरफॉर निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट. गिवन म्हणजे हे दिलेलं स्टेटमेंट. सेंटेन्स लिहिणार आपण येथे. नॉट पी, पीचं नॉट करायचं आपल्याला, निगेशन करायचं आहे. इट इज कोल्ड म्हणजे आपण काय लिहिणार, इट इज नॉट कोल्ड, कारण निगेशन पी करायचं आहे. इट इज नॉट कोल्ड हे ऑर आहे. ऑर नॉट क्यू, क्यूचं नॉट करायचं आहे. रेनिंग आहे क्यू म्हणजे, नॉट केलं तर काय होईल, इट इज नॉट रेनिंग ऑर नॉट रेनिंग. नेक्स्ट येथे इट इज रेनिंग हे एक स्टेटमेंट आहे, पी आपण घेऊ. देन म्हणजे हा सिम्बॉल आहे. वी विल गो हे एक स्टेटमेंट आहे, क्यू घेऊ आपण. अँड म्हणजे हा येथे सिम्बॉल आहे. प्ले फुटबॉल हे एक स्टेटमेंट आहे म्हणजे 3 स्टेटमेंट आहे यामध्ये. लेट पी म्हणजे काय, इट इज रेनिंग. क्यू म्हणजे काय, वी विल गो. आणि तिसरं स्टेटमेंट आर, प्ले फुटबॉल म्हणजे वी प्ले फुटबॉल. सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल, देअरफॉर इट्स सिम्बॉलिक फॉर्म पी देन क्यू. इथे ब्रॅकेट करावं लागेल कारण क्यू अँड आर आहे. क्यू अँड आर हा होईल आपला सिम्बॉलिक फॉर्म. आता याचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. देअरफॉर इट्स निगेशन काय होईल, निगेशन इज म्हणजे पूर्ण याला आपल्याला निगेशन साईन लावायचं आहे. येथे ब्रॅकेट करू आपण. निगेशन पी देन क्यू अँड आर. आता हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला, देनचा हा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. पी आहे, पी म्हणजे हे पहिलं स्टेटमेंट. पी अँड आहे, अँड नंतर निगेशन क्यू म्हणजे काय, येथे हे 2 स्टेटमेंट म्हणजे याचं क्यू होईल, बरोबर आहे. म्हणजे हे 2 स्टेटमेंट म्हणजे क्यू म्हणजे दुसरं स्टेटमेंट आहे येथे. तर आपण काय करणार, निगेशन क्यू म्हणजे निगेशन एवढं स्टेटमेंट आपल्याला घ्यायचं आहे, क्यू अँड आर. याला आपल्याला असं सोडवता येईल आता, कारण हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे निगेशन ऑफ क्यू अँड आरचा हा फॉर्म्युला आहे. त्याप्रमाणे हे काय होईल, पी आहे, हे अँड आहे. याप्रमाणे येथे काय होईल आता, निगेशन क्यू अँडचा आपण ऑर करतो आणि निगेशन आर. येथे हा अँडचा फॉर्म्युला आपण यूज केला आणि याप्रमाणे लिहिलेला आहे. देअरफॉर निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज. निगेशन काय येईल हे आपल्याला सेंटेन्स लिहायचं आहे. पी म्हणजे काय, इट इज रेनिंग. येथे लिहिणार आपण इट इज रेनिंग. अँड आहे, अँड नॉट क्यू आहे. क्यू म्हणजे वी विल नॉट गो. अँड वी विल नॉट गो. और नॉट आर आर म्हणजे प्ले फुटबॉल. और नॉट प्ले फुटबॉल. नेक्स्ट येथे एकच स्टेटमेंट आहे, रूट 2 इज अ रॅशनल नंबर. म्हणजे लेट
पी म्हणजे काय, √2 इज अ रॅशनल नंबर. हा रॅशनल नंबर आहे का ॲक्च्युअल, नाही आहे, इरॅशनल नंबर आहे तो, रॅशनल नंबर. मग याचं निगेशन काय होईल, देअरफॉर इट्स निगेशन इज नॉट पी होईल. बरोबर आहे, नॉट पी म्हणजे काय, √2 इज नॉट रॅशनल नंबर, देअरफॉर निगेशन फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज नॉट पी. पीचं नॉट करायचं आपल्याला, म्हणजे √2 इज फक्त नॉट लावू, नॉट अ रॅशनल नंबर. एकच स्टेटमेंट असल्यामुळे हे काही आपल्याला रूल येथे कामाला आलेले नाहीत. नेक्स्ट या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन फॉर्म करण्यासाठी फक्त काय करायचं आहे, ऑलच्या ऐवजी आपल्याला सम वापरायचा आहे, वर्ड सम, ऑलच्या ऐवजी सम. तर निगेशन फॉर्म कसा होईल, सम नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. फक्त ऑलच्या ऐवजी आपण सम वापरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 येथे पहा सोल्युशन. फॉर ऑल n बिलॉंग्स टू n, फक्त आपण नॉट वर्ड यामध्ये ॲड करणार. फॉर ऑल n बिलॉंग्स टू n सच दॅट, कंडिशन काय दिली आपल्याला, सच दॅट n² + n + 2 इज नॉट फक्त ॲड करायचं आपल्याला, नॉट डिव्हिजिबल बाय 4, नॉट डिव्हिजिबल बाय 4. नेक्स्ट निगेशन करण्यासाठी येथे देअर एक्झिस्ट आहे, हा सिम्बॉल आपण रिप्लेस करणार फॉर ऑलने. x बिलॉंग्स टू n सच दॅट, किंवा नाही लिहिलं तरी चालेल, सच दॅट, इथे कॉमा घेऊ आपण, x - 17. आता याचं निगेशन काय होईल, हे साईन चेंज होईल, लेस आहे तर ग्रेटर होईल आणि इक्वल टू होईल आणि 20 याप्रमाणे होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, राईट दी कन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट्स. येथे हे एक स्टेटमेंट आहे आणि हे एक स्टेटमेंट आहे. तर आपल्याला कन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढायचं आहे. पी देन क्यू यापासून 3 इम्प्लिकेशन आपल्याला मिळतात. जर आपण या इम्प्लिकेशनला असं लिहिलं क्यू देन पी, तर काय म्हणायचं, कन्व्हर्स म्हणायचं, कन्व्हर्स. या स्टेटमेंटचं हे काय आहे, कन्व्हर्स. आपण जर निगेशन पी देन निगेशन क्यू, दोघांनाही निगेशन लावलं तर आपल्याला इम्प्लिकेशन कसं मिळेल, निगेशन पी देन निगेशन क्यू, याला म्हणायचं इनव्हर्स ऑफ पी देन क्यू. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय, निगेशन क्यू देन निगेशन पी, म्हणजे कन्व्हर्सला आपण दोघांनाही निगेशन लावलं तर काय तयार होते, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आपल्याला कन्व्हर्स काढायचा असेल पी देन क्यू, याचं जर कन्व्हर्स काढायचं असेल तर आपण काय करणार, कन्व्हर्स काढायचं असेल तर आपण काय करणार, क्यू देन पी. जर इनव्हर्स काढायचं असेल तर आपण काय करणार, दोघांनाही इथे निगेशन लावणार, निगेशन पी देन निगेशन क्यू. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह त्यासाठी आपण काय करणार, निगेशन क्यू देन निगेशन पी. हे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व करता येतात. पहिला प्रश्न, इफ x लेस दॅन y देन x² लेस दॅन y². x आणि y हे काय रिअल नंबर आहे इथे. तर आपल्याला हे स्टेटमेंट p घेऊ, आपण हे q घेऊ
आपल्याला काय हे देन आहे मध्ये, बरोबर आहे, म्हणजे पी देन क्यू झालेलं आहे. पी देन क्यू आपल्याला काय काढायचं आहे, कन्व्हर्स काढायचं आहे. या स्टेटमेंटचं कन्व्हर्स काय येईल, इनव्हर्स काय आहे आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय आहे. पहा, लेट पी, पी म्हणजे काय, पहिलं स्टेटमेंट एक्स लेस दॅन वाय. इफ नंतरचं जे स्टेटमेंट असेल ते पहिलं पी घ्यायचं आपण, आणि देन नंतरचं जे असेल ते स्टेटमेंट आपण काय घ्यायचं, दुसरं घ्यायचं, म्हणजे क्यूचं, क्यू स्टेटमेंट एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज, मग गिवन स्टेटमेंट काय होईल आपलं, पी देन क्यू, बरोबर आहे, पी देन क्यू, पी देन क्यू. आता कन्व्हर्स काढू आपण. कन्व्हर्स ऑफ पी देन क्यू, पी देन क्यू या स्टेटमेंटचं कन्व्हर्स काय येईल, इज, कन्व्हर्स म्हणजे क्यू देन पी करणार आपण, बरोबर आहे. पी देन क्यू आहे, त्याचं कन्व्हर्स काय येईल, क्यू देन पी. पहा, त्याप्रमाणे हे कसं लिहिणार आपण, आता क्यूचं स्टेटमेंट प्रथम लिहिणार आपण, म्हणजे एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. देन आहे तर इथे आपण देन लिहिणार, आणि पी, पी म्हणजे काय, एक्स लेस दॅन वाय, हे दॅट इज. कन्व्हर्स काढलेले आपण. आता काढू इनव्हर्स. इनव्हर्स ऑफ पी देन क्यू इज, इनव्हर्स काय येईल, पहा, दोघांनाही निगेशन पी देन निगेशन क्यू, दॅट इज काय होईल, निगेशन पी. पीचं निगेशन करायचं आपल्याला, आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे. याचं निगेशन कसं करतो आपण, एक्स येथे लेस दॅन आहे, आपण याला ग्रेटर दॅन करणार, इक्वल करणार, आणि वाय देन आहे, येथे आपण देन्स वर्ड लिहिणार. निगेशन क्यू, क्यूचं निगेशन काय होईल, एक्स स्क्वेअर लेस आहे तर आपण ग्रेटर आणि इक्वल दाखवणार, वाय स्क्वेअर. हे झालं इनव्हर्स. आता आपल्याला कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढायचं आहे. ऑफ कशाचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, ह्या पी देन क्यूचं, पी देन क्यू इज. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय येईल याचं, मग दोघांनाही निगेशन येईल, परंतु आधी काय येईल, निगेशन क्यू येईल, देन निगेशन पी येईल, बरोबर आहे. दॅट इज, म्हणजे सेंटेन्स कसं होईल आपलं तयार. पहा, हे सेंटेन्स तयार करायचं आहे, निगेशन क्यू निगेशन घ्यायचं आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर, याचं निगेशन काय होईल, इक्वल देन, इथे आपण देन लिहिणार, निगेशन पीचं निगेशन काय येणार आहे, म्हणजे एक्स इथे लेस आहे, आपण ग्रेटर करणार, इक्वल करणार, वाय. पहा, हे झालं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. याप्रमाणे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड, अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ दी वुमन इन इट इज लिटरेट. पहा, इफ नंतरचं जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला काय घ्यायचं आहे, सुरुवातीला घ्यायचं आहे. इफ नंतर आहे, बरोबर आहे, म्हणजे इफ तर देन हे होईल. तर आपण लेट पी म्हणजे आपण काय घेणार, दी वुमन इन इट म्हणजे काय, फॅमिली. द वुमन इन फॅमिली, द वुमन इन अ फॅमिली इज लिटरेट. जर स्त्री साक्षर असेल तर पूर्ण कुटुंब साक्षर असते. क्यूसाठी काय घेणार आपण, अ फॅमिली बिकम्स लिटरेट, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज, गिवन स्टेटमेंट कसं येणार आहे आपलं, पी देन क्यू. नाऊ कन्व्हर्स, प्रथम कन्व्हर्स काढू आपण. कन्व्हर्स
कन्वर्स काय होणार याचं पा क्यू देन पी होईल, बरोबर आहे. म्हणजे दॅट इज सेंटेन्स कसं तयार होईल आपलं, आता क्यू प्रथम लिहिणार आपण, हे हे पी आहे आणि हे स्टेटमेंट आपलं क्यू आहे. आता क्यू प्रथम लिहिणार आपण, अ फॅमिली बिकम्स लिटरेट, अ फॅमिली देन आता पी लिहिणार, पी म्हणजे द वुमन इन इट इज लिटरेट, द वुमन इन इट इज लिटरेट. कन्वर्स काढला आपण, आता इनवर्स काढू. इनवर्स इज इनवर्स काय येणार आहे, पी देन क्यूचं इनवर्स काय असते, निगेशन पी देन निगेशन क्यू, निगेशन पी देन निगेशन क्यू, दॅट इज. मग आता सेंटेन्स लिहू आपण. निगेशन पीचं स्टेटमेंट कोणतं आहे आपलं, हे आहे, याचं आपल्याला निगेशन करायचं आहे. द वुमन इन इट इज लिटरेट, इन इट म्हणजे काय, फॅमिली. द वुमन इन फॅमिली इज आपल्याला निगेशन करायचं आहे, म्हणजे इज नंतर आपण नॉट लिहू, इज नॉट लिटरेट. देन निगेशन क्यूचं निगेशन करायचं, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. देन निगेशन करायचं आपल्याला, नॉट करायचं आहे, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. देन अ फॅमिली इथे बिकम्स ES आहे पहा इथे, म्हणजे आपण काय लावणार, डज लावणार, डज नॉट. इथे ES काढणार आपण, आता बिकम होईल, डज नॉट बिकम लिटरेट. डज नॉट लावलेलं आहे आपण इथे. इनवर्स काढला आपण, आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय होईल आपलं, निगेशन क्यू देन निगेशन पी होईल, हे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. दॅट इज सेंटेन्स कसं येईल आपलं, निगेशन क्यूचं निगेशन करायचं आपल्याला, अ फॅमिली बिकम्स लिटरेट, याचं आपल्याला निगेशन म्हणजे नॉट करायचं आहे, अ फॅमिली बिकम्स, नॉट करायचं आपल्याला, डज नॉट करू आपण, डज नॉट बिकम लिटरेट. देन निगेशन पीचं निगेशन करायचं आहे, द वुमन इन इट इज लिटरेट, द वुमन इन फॅमिली इज नॉट लिटरेट, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 पहा. इफ नंतरचं स्टेटमेंट म्हणजे आपण काय घेणार, पी घेणार, हे देन आहे, आणि देन नंतरचं स्टेटमेंट क्यू. लेट पी म्हणजे काय, सरफेस एरिया, येथे इफ नाही लिहायचं, द सरफेस एरिया डिक्रीजेस. क्यू म्हणजे काय, प्रेशर इंक्रीजेस, therefore given statement is P then Q.
कन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह. प्रथम आपण कन्वर्स काढू. कन्वर्स काय येणार आहे, क्यू देन पी येईल, बरोबर आहे. कन्वर्स आता दॅट इज सेंटेन्स कसं तयार होईल, क्यूचं स्टेटमेंट प्रथम लिहिणार, प्रेशर इन्क्रीजेस. आता इथे इफ लिहिणार आपण, इफ प्रेशर इन्क्रीजेस देन पी म्हणजे सरफेस एरिया डिक्रीजेस, देन सरफेस एरिया डिक्रीजेस. कन्वर्स काढलं, आता इनवर्स काढू आपण. इनवर्स काय येईल, इनवर्स इज निगेशन पी देन निगेशन क्यू. दोघांनाही निगेशन लावायचं इनवर्ससाठी. सिक्वेन्स हीच पी नंतर क्यू. दॅट इज सेंटेन्स कसं होईल, निगेशन पी देन क्यू. पीचं निगेशन करायचं आपल्याला, याचं निगेशन पीला नॉट लावायचं आपल्याला. सरफेस एरिया डिक्रीजेस, येथे ई एस आहे पहा, त्यामुळे आपण काय करणार, डज नॉट लावणार. सरफेस नॉट लावायचं आहे ना, सरफेस एरिया डज नॉट. आता इथे आपण ई एस काढून घेणार, म्हणजे डिक्रीज करणार. सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज देन निगेशन क्यूचं निगेशन प्रेशर इन्क्रीजेस. प्रेशर नॉट क्यू करायचं आहे, म्हणजे प्रेशर ई एस असल्यामुळे आपण डज नॉट लावणार. प्रेशर डज नॉट फक्त नॉट नाही लावायचं, डज नॉट लावायचं आणि इथलं ई एस काढून घ्यायचं, डज नॉट इन्क्रीज. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता निगेशन क्यूचं निगेशन करायचं, नॉट लावायचं. प्रेशर ई एस असल्यामुळे डज नॉट, प्रेशर डज नॉट इन्क्रीज. येथे आपण इफ लावणार. येथे इफ लावायचं आपल्याला, कारण देन आहे येथे, म्हणजे आपण येथे इफ लावणार. दॅट इज इफ निगेशन क्यू प्रेशर डज नॉट इन्क्रीज, इफ प्रेशर देन निगेशन पीचं निगेशन करायचं आपल्याला, देन सरफेस एरिया डिक्रीजेस. देन निगेशन करायचं आहे, देन सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज. नेक्स्ट, इफ व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. हे पी घेणार, हे देन आहे आणि हे स्टेटमेंट आपण क्यू घेणार. लेट पी म्हणजे काय, व्होल्टेज इन्क्रीजेस. क्यू म्हणजे काय, करंट डिक्रीजेस. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज पी देन क्यू, बरोबर आहे, पी देन क्यू. आता या स्टेटमेंटचं आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कन्वर्स क्यू देन पी होईल, बरोबर आहे. देअरफॉर किंवा दॅट इज क्यूचं प्रथम लिहायचं आपल्याला, इफ करंट डिक्रीजेस, देन पी म्हणजे व्होल्टेज इन्क्रीजेस. कन्वर्स काढलं, इनवर्स काढू. इनवर्स काय होईल, निगेशन पी देन निगेशन क्यू होईल, बरोबर आहे. इनवर्स निगेशन पीचं निगेशन करायचं आपल्याला, म्हणजे याला नॉट लावायचं. इथं ई एस असल्यामुळे डज नॉट लावायचं आहे. इफ व्होल्टेज डज नॉट, निगेशन असल्यामुळे डज नॉट लावतोय आपण.
डज नॉट इन्क्रीज, यातलं ES काढून घेणार आपण, फक्त इन्क्रीज लिहिणार. इफ व्होल्टेज डज नॉट इन्क्रीज देन निगेशन क्यूचं निगेशन करायचं आहे. करंट डिक्रीजेस, नॉट करायचं आपल्याला. ES आहे डज नॉट डिक्रीज, देन करंट डज नॉट डिक्रीज. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय होईल? निगेशन क्यू देन निगेशन पी होईल, बरोबर आहे. दॅट इज निगेशन क्यूचं निगेशन. इफ करंट डज नॉट डिक्रीज, इफ ES येथे नाही लावायचं, डिक्रीज, कारण डज लावलेलं आहे आपण. देन निगेशन पी, व्होल्टेज इन्क्रीजेस, निगेशन करायचे. देन व्होल्टेज डज नॉट इन्क्रीज, येथे पण ES नाही लावायचं, फक्त इन्क्रीज लिहायचं, कारण इथे ES लावला आपण डूला. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.